सुंदर मनामध्ये भरली. आता काही नाही, अभयांनी समजावलं त्यांना. पटलं का तिला? हे बरं झालं तुम्ही तिला समजावून सांगितलं. काय झालं ते, किती बी मोठं भांडण झालं किंवा नवरा बायको मध्ये छोटी मोठी कुरबुर जरी झाली ना, तर लग्न कायला मोडायचं? अगं हेमा मला रागाच्या भरात बोलली म्हणून घर सोडून जायची गरज नाहीये. शेवटी किती बी झालं ना तरी सासर महत्वाचं. तिथे फोन का नाही उचलू राहिली तू? बिचारी एकटी पडली असेल तेवढं. अयो, काही कमी जास्त तर झालं नसेल ना? अरे हॅलो ना तोरा. काय म्हणला रे तू? आई साहेब म्हणलं. हॅलो ना आई साहेब. तुम्ही काय वेगळं ऐकलं का? नाही, हेच ऐकलं. छान बोलायचं असंच. अहो काय छान बोलायचं, 2 तास झाला आम्ही तुमची वाट पाहू राहिलो. तुम्ही काहीतरी सांगणार होते आम्हाला, सांगा ना लवकर. अरे कसली घाई आहे तुला एवढी? कसली काय? जाऊ का आम्ही? हा, हेच संयम ठेवायला शिका. हे डोकं जरा शांत ठेवायचं. 1 तास बी शांत बसवत नाही ना. हा, सवय नाही आम्हाला घरामध्ये शांत बसायची. म्हणून तर दिवसाला 2-3 राडे करत फिरता. ए तारू मारू? आई साहेब बस. परमपूज्य आई साहेब, बी ए भूगोल इन द निंबाळकर फॅमिली ऑफ द नाशिक कंट्री ऑफ इंडिया इन द आशिया खंड. हॅप्पी हॅप्पी. तुमच्या हातात ना माझी मान सापडेल म्हणून तुम्ही पिरगळू राहिल्या. एवढी नका पिरगळू. कडकनाथ कोंबडी नाही, सुपुत्र होत आम्ही तुमचे. सांगा लवकर काय ते, नाहीतर चाललो आम्ही. जाय की मग. मी बी जाते आबांकडे आणि सांगते तुमचे गुण. आबांनी एक जबाबदारी सोपविली होती आम्हाला. सांगते, कारण सापडलं. जाते. कुठं? ओ थांबा थांबा ना, थांबा ना. कुठे जाऊ राहिले तुम्ही? ए आई माझे तारूबाई चालली लगेच धर्मपत्नी आज्ञा पाळायला. बोला काय करायचंय आम्ही? दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्यायचं. ए होममेड योगा असलं काही नाही करायचं आम्हाला इथं. हेच हे गरम डोकं आहे ना, हे शांत व्हायला पाहिजे म्हणून दीर्घ श्वास घ्यायचा. घ्या. बस ओव्हर अँड आउट. निघू. अय थांबा. कणिक आणून देते, मळा. कणिक मळा. चल 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 चल. अय जाऊ का आबांकडं? अरे यार. आवाज हळू. पोळ्या खातो ना तू? तेव्हा कणिक मळायला यायला पाहिजे. कधी एकटं दुखतं राहायची वेळ आली तर निदान एवढं तरी काम करता आलं पाहिजे तुला. चल 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 चल. कणिक मळायचंय आज. पीठ आणून देते. तिथे तिथे अगं फोन का उचलू नव्हती राहिली तू? बरी आहे ना? कवा जरा फोन करतेय मी तुला. हा सॉरी मीने, अगं जर कामात होते. बोल ना. हाय का आता? अर्जंट मध्ये ते घर सोडून निघायचं सोडून तू त्या घरची कामं काय करत बसली? मीने, मी नाही येणार आहे. का? तू इकडं नाही येणार म्हणजे? मी ना आता जाऊन बापूंची माफी मागणार आहे. अगं येडावली का तू? तो तुला काय बी बोलतो, फालतू पोस्ट मस्तडे येतो आणि तू त्याचं ऐकून घेते आणि वर परत तू त्याची माफी मागणार आहे. अगं लायकी तरी आहे का त्याची? तू काही रस्त्यावर नाही पडलीये त्याचं काय बी बोललेलं ऐकून घ्यायला. आणि तुला ती लोक सोडत नसतील ना तर तसं सांग. मी आणि आई येतो तुला घेऊन जायला तिकडून. अगं उलट मीच निघाले होते रागाच्या भरात. बरं झालं बाई आले नाही. का? अगं एकदा का उमरा ओलांडला असता घराचा तर कुठल्या तोंडानं परत आले असते घरात. आम्ही हे प्रकरण एवढं वाढलं होतं ना, हे तर मला घटस्फोट द्यायची भाषा करून राहिले होते माहिती का. नाही राहायचं म्हणले माझ्यासोबत. म्हणजे तू तुझा सेल्फ रिस्पेक्ट असा मुठीमध्ये धरून त्याच घरामध्ये राहणार का? तिथे तुझ्या जागी जर का मी असते ना तर तडक निघाले असते तिकडून. तोंड मी बघितलं नसतं त्या लोकांचं परत. एवढं कोण
बसतय. मिनी ग सडी आहे ना तू, म्हणून असं बोलू शकते. तुझं लग्न झालं ना का तुला बी कळेल, असं नवऱ्याचं घर सोडून निघून नाही येता येत. बरं झालं बाई माझी मलाच अक्कल आली, नाही तर संसाराला मुकले असते मी नेहमी. चल ठेवते. हेमा, सगळ्या इतंभूत बातम्या बहिणीला देणं बंद कर आता. तीच काय बाई भरवते आणि तू नाचती लगेच. नाही हो असं नाहीये. माफीचं काय झालं? हा ते मी संसार नीट करायचा असेल ना तर बापूंची माफी मागावी लागेल तुला. त्याशिवाय आपल्यात काहीच चांगलं होणार नाही. अहो मी केव्हा जाणार आहे तू? आजच जाणार आहे. तुम्ही नका ना टेन्शन घेऊ, मी जाते. मी तू नाही गेले ना आज, मग बघतो मी. बापूंच्या आधी घरात सॉरी म्हणावं लागेल ना, नाही तर म्हातारी उचकायची अजून. आत्याबाई राहू द्या, मी करते. हात आहेत मला. राहू द्या ना तरी, मी करते ना. तुम्ही रागावले का माझ्यावर? काय वाटतंय तुला? रागावलंच पाहिजे तुम्ही. तुम्ही सासू आहे माझी, हक्क आहे तुमचा. माझं नाही बाया, जरा नाही, माझं लई चुकलंय, मला माफ करा आत्याबाई. म्हणजे नेहमीप्रमाणेच. मला ते सहन होत नाही हो. काय सहन होत नाही तुला माय? मग तुम्ही मला फटकळ म्हणा नाही तर काही बी म्हणा, पण मला ना असं काही समोर काही घडत असेल चुकीचं तर बोलून मोकळी होते मी. पोटात काही राहत नाही. असं पोटात एक तोंडावर एक असं नाही करता येत मला. पण कोणाशी काय बोलतो त्याचं काही भान आहे का नाही तुला? आज बापूंना बोलली तू, उद्या बाहेर कोणाला बी बोलशील. थोरली सून आहे ना तू या घरची, जहागीरदारांची. काय मर्यादा बिर्यादा काय आहेत की नाही? आणि आप्पा काय म्हणले होते तुला? ठासून घे बरं ते आता मनावर. आप्पा म्हणले होते थोरल्या सुनाचा मान मागून मिळत नाही, तो कमवावा लागतोय. कळतंय का? हा ते बाई, मला कळली माझी चूक. काय का माझं चुकलंय आणि मी बापूंना एवढं नाही बोलायला पाहिजे होतं. अगं हे मे इथे कायला बसली तू माझ्याकडे पाहत? जाय की बापूंची माफी माग. जाय जाय. हा मी त्याच करणारच आहे, मी ठरवलंय. मग आता काय मुहूर्त पाहती का? नाही ते ह्यांना आणि भाऊजींना चहा देते, लगेच जाते मी. भाऊजी चहा घ्यायला या. थँक्यू वहिनी. हेमा, जाते ना तू? हा ते चहा. माफी. जाते मी. कधी? आजच. आत्ताच जायचं? अहो, घरातली कामं तर होऊ द्या आधी. एरवी कामाचा लय कंटाळ येतो का तुला? आज बरा जोर आला कामाचा. दादा नाही रे अबे, मला माहिती नाही नाटक. ही असाच वेळ काढून जाणार नाही बघ तू. जातील वहिनी. वहिनी पाहिलं ना भाऊजी, यांचा तो विश्वासच नाहीये मायावर. म्हणूनच सांगू राहिलोय. वहिनी चला बरं आपण जाऊन येऊ. 2 मिनिटाचं काम आहे, चला. एक आडवा येतो ना याचा, म्हणून जाऊन राहिली. हो सुनबाई, काय लांबून लावून राहिले उगीच? हा ना ग, जाय आणि माग माफी. काय इकडे इरजण लावत बसली ग तू?